गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आमचा लुक बघा. आणि हे इथं जे आहे आमचे साले साहेब आहे ते हॉटेल खरेदी करणार आहे वाटतंय मला. इथंच एक तर हॉटेल खरेदी करतील, एक तर वेटर म्हणून लागतील. दोघांपैकी काहीतरी एक नक्की होईल. चला मंडळींनो, गाडीत बसा. चला पटापट. बाल्कनी चला बसा पटापटा. हॉटेलचं नाव आहे न्यू लकी गेट हाऊस. इथं किंग साईड डबल बेडची रूम जी होती ती आम्ही घेतली होती. खाली गाद्या वगैरे टाकून दिल्या त्यांनी. तशी आम्हाला 2300 रुपयामध्ये त्यांनी रूम दिली. खूप छान रूम आहे, खूप छान वाटलं आम्हाला. चला चला लवकर, फास्ट मंडळी, फास्ट. चलो चलो बाल्कनी मेंबर, चलो. चला बाल्कनी मेंबर, घुसा पटकन. जोधपूरमध्ये मित्रांनो आम्ही काल साधारण माउंट आबूवरनं निघाल्यानंतरला आम्ही डायरेक्टली जोधपूरला आलो. जोधपूरला स्टे केलेला आहे. जोधपूर सिटीमध्येच आहे, फक्त सिटीमध्ये आम्ही सिटीच्या स्टार्टिंगलाच थांबलो आहे, स्टे केलेला आहे. तर आता निघतो आम्ही जोधपूर फिरण्यासाठी. चला तर मग फिरूया जोधपूर. दाखवतो तुम्हाला जोधपूर, राजस्थान, जोधपूर सिटी. हॅलो मित्रांनो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय शनी महाराज की. चला हे आमचं बोटूक बघून घ्या. बोटूक, आमचे बोटूक लय टमाटम बोलतो. गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग मुग्धा, गुड मॉर्निंग. हे पिल्लू पण बघा. चला आता बाकीचा रस्ता दाखवून तुम्हाला बोर करत नाही मी. नेहमीप्रमाणे डायरेक्ट आपण भेटूया स्पॉटवर. हॅलो फ्रेंड, आम्ही उदन पॅलेसला आलेलो आहे. वुमन पॅलेस.
तर तिथं ॲक्च्युअल 9चा टायमिंग आहे, त्याच्यामुळे आम्ही वेटिंग करतोय आता इथं. हे बघा इथं वरती पॅलेस आहे. हा पॅलेस बघायला जायचं आहे आपल्याला. खरं याचा टायमिंग जो आहे ॲक्च्युली 9 वाजेचा टायमिंग आहे, ओपनिंग टायमिंग. त्याच्यामुळे कोणालाही इथं यायचं असलं तर 9 वाजेच्या आत येऊ नये. 9 वाजेला ओपन होतं, 9 वाजेनंतरलाच इथं या. 9 नंतरला आपण डायरेक्टली जाऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला वाजले 8:30, त्याच्यामुळे आम्ही अर्धा तास आता इथं वेट करणार आहोत. कारण की दुसरी कोणत्याही स्पॉटला गेलं तर ते सुद्धा 9 वाजताच ओपन होणार आहे. त्याच्यामुळे इथंच वेट करून आम्ही पॅलेस बघून मग पुढच्या स्पॉटला जाणार आहे. हे बघा फायनली आम्हाला सोडण्यात आलेले 9 वाजले. आता आम्ही चाललोय पॅलेसकडे. पॅलेस डोंगरावर असल्यामुळे घाट सेक्शन आहे, डोंगरावर पॅलेस आहे. तिथनं पूर्ण जोधपूर सिटी आपल्याला बघायला मिळते. पूर्ण जोधपूर सिटी आपल्याला बघायला मिळेल वरून. हा बघा पॅलेस, बघा समोरनं पॅलेसचा दृश्य किती सुंदर, किती मस्त दिसतंय. उन्हाचे किरण त्या पॅलेसवर पडल्यानंतर पॅलेस जसा काही एकदम चमकून राहिला. गोल्ड, प्युअर गोल्ड सारखं दिसतंय. किती छान पॅलेस आहे. पूर्वीच्या काळामध्ये एवढं कोरीव काम, एवढं कलाकृती जी असते एवढी छान असते की पूर्वीचं काम बघितलं तरी आताच्या त्या कामामध्ये मजा नाही. पूर्वी कोणतेही मशिनरी नसताना देखील एवढं छान बांधकाम करू शकतात. हे आजच्या काळामध्ये शिकायला पाहिजे ॲक्च्युली. आता सगळे साधन सामुग्री असून सुद्धा, मशिनरी असून सुद्धा यांच्यासारखं स्ट्रक्चर आपण उभं करू शकतो का? माझ्या अंदाजाने तर असं स्ट्रक्चर आपण उभं करू नाही शकणार. हे बघ इथनं एंट्री आहे. केल्यानंतर इथे एंट्री काउंटर आहे. इथे एंट्री तिकीट घ्यायचं. हे सर्व रेट आहेत, मोठ्यांचे छोट्यांचे. ही सर्व इन्फॉर्मेशन आहे तिकीटची. हे बघा टायमिंग 9 ते 5 आहे पॅलेसचे. हे आपले तिकीट 5 वर्ष ते 13 वर्षातील पोरं जे असतील त्यांचं हाफ तिकीट आहे. ते हाफ तिकीट आहे. आणि 5 वर्षाच्या खालील मुलांचं कोणतंही तिकीट नाही आहे. एंट्री केल्याबरोबर लेफ्ट साईडला वॉशरूम सुद्धा आहे. वॉशरूमची एकदम व्यवस्थित सुविधा आहे. हे बघा पॅलेसचा व्ह्यू. सूर्यकिरण त्याच्यावर पडल्यानंतर अतिशय सुंदर असा पॅलेस दिसतोय. किती सुंदर असं पॅलेस दिसतोय बघा मित्रांनो. आणि हे बघा हे कपल. हे एक कपल आहे आमच्यात. हे दुसरं कपल जाऊन राहिलं. पार्सल, त्यांचं पार्सल पण आहे सोबत. ते बघा ते पार्सल जे आहे ह्या कपलांचं, हे कपल जे आहे यांचं पार्सल हे पाहिजे. हे पार्सल. आणि ह्या पार्सलचे ह्या कपलचे 2 पार्सल आहेत. ह्या कपलचे हे एक पार्सल आलं पळत बघा. आणि हे दुसरं पार्सल.
राजा महाराजांचे साधन सामुग्री ही बांधकामासाठी वापरणारी साधन सामुग्री आहे. हे त्यांचे लॉकर आहे, तलवार आहे. राजांच्या फॅमिलीचे फोटो. ये पोलो के टाइम की फोटो, महाराजा साहब इनके साथ काफी जोर की पोलो की थी. अभी पोलो गेम चल रहे हैं. ये पोलो के इंटरनेशनल पोलो प्लेयर भी रह चुके हैं. नीचे मारवाड़ी लीग का बहुत होता है इसकी. मेरे सामने अकाल के टाइम में घर की फोटो महाराजा साहब और महारानी साहिबा. हे लॅम्प आहेत त्यांच्या वेळेचे, त्यांच्या टांग्याला लावायचे असे. हे पेंटिंग काढलेले. ये बगीचे हैं सिल्वर के बने हैं. ऊपर फोटो में देखिए बगीचे फ्रंट और हे त्यांचे चहा कप बशी वगैरे. हे बघा सरबत बिरबत वगैरे सर्व घेण्यासाठीचे क्लासेस आहे. हा त्यांचा डायनिंग टेबल आहे. हे ज्या ज्या राजांचे आहेत त्यांचे फोटो याच्यावर आहे. आगे ये देखिए जापानीज क्लॉथिंग का प्लेट और ग्लास ये सब उनके शूज क्या है. हे सर्व घडे, वॉच. प्रत्येक प्रकारचे वॉच आहे इथं. सब पुराने ज़माने के वॉच देखिए. सर्व एकदम जुन्या जमान्याचे म्हणजे राजा राजवाड्यांचे सर्व वॉच वगैरे. हे किती छान आहे बघा. हे सोबत खिशामध्ये ठेवायचे वॉच.
म्युझियम आहे. आपण जे आता बघितलंय हे पूर्ण एवढंच म्युझियम आहे. इथून 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 स्टार्ट होतं, असं गोल राऊंड मारून यायचं, असं गोल राऊंड मारून यायचं. फायनल एक्झिट इथनंच आहे, इथनं एक्झिट. एक पूर्ण पॅलेसचा जो आहे, पॅलेसचा फक्त एक 10% भाग जो आहे, 10% भागच आपल्याला बघायला भेटतो. 10% भागमध्ये म्युझियम बनवलेले आहे त्यांनी त्यांचे, जे मी तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ जो टाकला आहे याच्या अगोदर, तो त्याच्यामध्ये जे दाखवलं तेवढं फक्त म्युझियममध्ये दाखवण्यात आलेलं आहे. एक 10% भाग फक्त ओपन केलेला आहे जनरल लोकांसाठी बघण्यासाठी, त्याचे सुद्धा तिकीट आहे ॲक्च्युलीमध्ये. बाकीचा अर्धा भाग जो आहे तो हॉटेलसाठी आहे. तिथं 1 डेचे 80,000 रुपये तिकीट आहे. एका दिवसाचे राहण्याचे 80,000 रुपये आहे. हे बघा इथं तुम्हाला दिसू शकतंय. हा जो भाग आहे हा पूर्ण हॉटेल भाग आहे. हे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. हा पूर्ण हॉटेल भाग आहे. 80,000 रुपये एका दिवसाचे आहे फक्त. आणि याच्याच म्युझियमच्या बॅक साईडला राजे स्वतः राहतात. काय खुशी, चला 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 चला, हळू 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 हळू. हा आता घ्या. खुशी कुठे, माझी खुशी कुठे, खुशी. हा. विंटेज कार बघूया मित्रांनो. आता विंटेज कारचं म्युझियम आहे इथं. राजा महाराजांचे जे विंटेज कार आहेत ते आता बघूया आपण. ये विंटेज पूरी कार कलेक्शन का पार्ट. ये भाई ये 6 सिलेंडर का है, कवर वाला गाड़ी है और ऐसे ही है. ये 3 के ग्राउंड होने का टाइप का जोधपुर नंबर 27 है. इसमें जोधपुर नंबर 1 है, फैंटम 2 वैसे 1935 का है, 6 सिलेंडर का है. और जो आगे 4 गाड़ी कंटिन्यू है प्रेजेंट किंग के फादर का है. इसमें कुछ गाड़ी है ना लेफ्ट हैंड साइड भी है. स्टीयरिंग आप देख सकते हैं इसमें पैकेट में जो स्टीयरिंग आप देख रहे हैं वो लेफ्ट हैंड साइड का है. 48 का है. महाराजा हनुवंत सिंह जी का 48 में महाराजा का बहुत बात हुआ था. और 47 में महाराजा फादर किंग तो उन्होंने ये परचेज किया. महाराज बर्थडे की
का बर्थडे तीनों गाड़ी इसमें वापस राइट हैंड साइड है स्टीयरिंग, उसमें लेफ्ट हैंड साइड है, इसमें फिर आगे वाली फिर लेफ्ट हैंड साइड है, नंबर क्या हो 8 है 47 सिलेंडर आगे का ये डी वापस तो देना था उसके लिए जाते हैं फायनली विंटेज कार म्युझियम पण बघून झालंय आपलं. चला आपण आता निघूया पुढच्या डेस्टिनेशनला, पुढच्याच पॉइंटला. फोर्टकडे जाण्याचा मार्ग बघा, सिंगल रोड आहे मित्रांनो. तो बघा फोर्ट. हे बघा फोर्ट. काय हे बघा पॅलेस बघा मित्रांनो, पॅलेस बघा. दुरून जो पॅलेस दिसतोय तो जवळनं कधीच दिसत नसतो. किती सुंदर पॅलेस आहे. इकडं घोडा बघा. हे बघा मित्रांनो, हा किल्ला आहे. पार्किंगला रस्ता पानी मोटर की होगा पूरी पानी मोटर मत ते बघा तटबंदी, समोर पूर्ण तटबंदी आहे या किल्ल्याची.
त्या पॅलेसची, किल्ल्याची. सुंदर असा नजारा आहे. खूप छान किल्ला कव्हर होतो याच्यामध्ये पॅलेस. इथपर्यंत गाड्या येऊ शकता. इथं उतरल्यानंतरला पार्किंगमध्ये गाडी लावून पुढे चालायचं आहे. हे बघा, महाराणगड दुर्ग फोर्टचं नाव आहे. चला, पहिले ॲक्च्युली थोडीशी वर म्हणजे एक 50 मीटर वरपर्यंत गाडी जाऊ देत होते एमर्जन्सी लोकांसाठी, म्हणजे ज्यांच्याकडे लहान पोर आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांना चालायचा प्रॉब्लेम आहे, अशांसाठी ही जी समोर ही जी कडा दिसते ना, ही कडा जी दिसते इथपर्यंत ॲक्च्युली गाड्या जाऊ देत होत्या. त्यांना उतरून परत पार्किंगमध्ये गाडी पार्क करायला देत होते. खरं आता ॲक्च्युली त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकले म्हणे. आता तिथं गाडी जाऊ देत नाही आहेत. इथनं एंट्री करतोय आपण. हा मेन एंट्री गेट आहे. हे बघा दरवाजा वगैरे. तिकीट काउंटर आहे इथं. इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट घेतल्यानंतर तिथनं पुढे प्रवेश भेटेल, त्याच्याशिवाय प्रवेश नाही. तिकीट काउंटर, खूप सारे तिकीट काउंटर आहे इथं. 1 2 3. हे बघा तिकीट, हे रेट आहे. इथनं तिकीट घ्यायचं आहे. इथं हे तिकीट दाखवून आपण एंट्री करतोय. आम्हाला 6 मोठे आणि 1 छोटं 1300 रुपये तिकीट लागलेलं आहे. 200 रुपये पर हेड ज्येष्ठ नागरिक, आणि हाफ तिकीट आहे 100 रुपये. 5 वर्षाच्या आतील पोरांचं तिकीट लागत नाही. 5 वर्ष ते 13 वर्षातील जे पोरं असतील त्यांचं हाफ तिकीट लागतं. तर चला आता फिरूया फोर्ट, किल्ला. हे बघा आमची खुशी कशी नाचते. नाचा. फोर्टमध्ये जाण्याचा रस्ता बघा मित्रांनो, किती चढ आहे. एवढा चढ आहे की विचारत असेल. हे बघा, हे बघा कलाकृती बघा मित्रांनो. कलाकृती बघा किती छान कोरीव काम आहे. एवढ्या वरती देखील कोरीव काम केलेलं आहे. हे बघा हे पाईप आहे बरं का मित्रांनो. ॲक्च्युली हे पाईप आहे ड्रेनेज लाईन आहे. आत्ता आपल्याकडे नवीन बिल्डिंगला ड्रेनेज लाईन राहते, त्यावेळेस यांची ड्रेनेज लाईन बघा ही एवढी.
बघा मित्रांनो, बाहेरनं हा कोणालाच दरवाजा दिसणार नाही. गुपित दरवाजा, गुपित एंट्री गेट बनवण्यात येतो पहिले. बाहेरनं कितीही किल्ला फिरला असता तरी हा दरवाजा कोणालाही दिसत नाही. इथनं एंट्री आहे मेन. गेटला आल्यानंतरला राजस्थानी राजस्थानी गीत सादर केलं या दादांनी. हे बघा. नाच नाच हा. हे बघा मित्रांनो, किती प्रचंड असं एंट्री गेट आहे. एंट्री गेटला हे बघा किती सिक्युरिटी आहे. ते हातीने वगैरे धडक मारून जेव्हा गेट तोडला जायचा त्याच्यासाठी हे बनवण्यात येतात. आणि माणसाला जाण्यासाठी हे हा दरवाजा राहतो. त्यांचे पाणी साठवण्याचं वगैरे भांडे. हे बघा मित्रांनो, अतिशय सुंदर असं कोरीव काम आहे. बारीक नक्षीमध्ये सर्व काम आहे. व्हिडिओमध्ये कितपत दिसत असेल आय डोंट नो, बट खूप छान आहे. जे पण आहे ते खूप छान कोरीव काम आहे. सिल्वर का शीट चढ़ा आगे का शीट राजा के और आगे का सिल्वर एंड गोल्ड सेक्शन का वॉश फॉर द बॉडीगार्ड में जो है लिविंग थिंग्स लवली. ये वाला शिकार करने के लिए हंटिंग. हे हत्तीवर बसायचे सर्व राजांचे बसण्यासाठी, हत्तीवर बसण्यासाठी हे. राजांना असं घेऊन जाण्याच्या पालख्या ज्या म्हणतो आपण आपल्या भाषेत, त्या पालख्या आहेत राजा राणीला घेऊन जाण्याच्या. अंग्रेजों के आने के बाद में सीधी लड़ाई शुरू हुई. पहले कुर्सी नहीं थी. डर क्यों लगेगा जब वो राजा है, तैयारी करने वाले उनके सारे सर्वेंट हैं. डोर के साथ अंदर जो है मिनीचर है राजा. हुक्का आहे, हुक्का, राजांचा हुक्का. इकडं 12 ते 16 नंबर, 11 नंबर, 11, 12 ते 16 या साईडला आहे. इथे खाली आहे. अजीत सिंह
आज के ऊपर 36 नैनो में नीचे चलेगा कितना है पापा Pero caro se llama más bien. पूर्ण रूमचा व्ह्यू बघा किती छान व्ह्यू आहे. तिथं हे झोपण्यासाठी कॉट आहे आणि झोपण्यासाठी कॉट, त्याच्या पुढे चाय पाणी किंवा नाश्ता काही करायचा असला तर टेबल खुर्ची आहे छोटीशी. आणि त्याच्यानंतरला बोर्ड झालं का शतरंजचे खेळण्यासाठी. राजे महाराजांच्या काळामध्ये हा गेम राहायचा खेळायचा शतरंजचा. हे बघा किती छान आहे. खरं रूमचं कलाकृती बघा तुम्ही किती छान आहे, जबरदस्त आहे. आणि जे वरती जे दिसतंय तो पंखा आहे हा बघा. हा जो आहे रेषेचा हा पंखा आहे, हा हलवण्यात येत होता तेव्हा खाली हवा लागत होती. हे देखो हे बघा यांचे भाले, हे कुऱ्हाडी वगैरे, बंदूक कुऱ्हाडी, हे मोठ्या बंदुकी आहे. ह्या मोठ्या बंदुकी आहे. हे चाकू, खंजर, सुरी, हे तलवार, त्या मेन तलवारी त्यांच्या. हे त्यांच्या डोक्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये घालायचे साहित्य, संरक्षणाचे चिलखत म्हणतो आपण ते, तशा पद्धतीचे. ह्या तलवारी, परत ह्या तलवारी, ढाल. करीब 120 साल ये कपड़े पे बना और ऑयल पेंट से बना. इस पेंटिंग को राजा ने बनाया. एक इतना फेमस लाइब्रेरी वाली जो बुक्स म्यूलर जो है वो जर्मनी के थे. पूरा नहीं हुआ बनाते वो उनका कोई कंपैरिजन नहीं. हे सर्व महाराजांच्या लहान बाळांचे पाळणे, पाळणा. किती छान असं कलाकृती आहे बघा मित्रांनो. पाळण्याची सुद्धा कलाकृती एकदम मस्त आहे. एकदम छान असे पाळणे बनवण्यात आलेले राजे महाराजांच्या पोलासाठी. खाली बघ. पूर्ण येत आहे का ते? मध्यभागी जाऊन करते.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.